माझे फ्रेंड हे शुभम शेगावकर आहे. आम्हाला निरीने जी रिक्रुटमेंट 18मध्ये काढली होती त्या अजून त्याचा रिझल्ट लागलेला नाही आहे. तर आमच्या स्टुडंटची हे सोप आहे की त्यांनी रिझल्ट लावावं. आम्ही लेटर पाठवले ते RTI केला होता, अपील RTI केली होती नेव्हीमध्ये. त्याचा त्यांनी रिप्लाय नाही केला आहे. दिल्लीलाही आम्ही प्राईम मिनिस्टर ऑफिस, प्रेसिडेंट ऑफिस आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी मिनिस्टर डिपार्टमेंटलाही पाठवलेलं होतं. त्यांचा रिप्लाय आला की निरी तुम्हाला रिप्लाय करेल, पण निरीने आम्हाला सिंगल रिप्लाय पण नाही केला आहे. आणि दिल्लीचे जे लेटर आहे ते आमच्याकडे तो एक प्रूफ आहे की त्यांनी आम्हाला पाठवलेला आहे. आमच्या मुलांची एवढी सोप आहे की त्यांनी रिझल्ट लावा, जो पण रिझल्ट लागेल त्याचं पण सिलेक्शन झालं ते आम्हाला एक्सेप्ट करू. समोर तुमची भूमिका काय? भूमिका ही राहील की डिस्कशन हे सुरू आहे की आम्हाला सध्या तर न्याय कुठूनच मिळालेला नाही. तर आम्हाला वाटते की न्याय मिळायला हवं तर हायकोर्ट अशी एक स्टेप आहे तर तिथे ते न्याय मिळवून देऊ शकतात आम्हाला. नाहीतर मग उपोषण आमचे एक असं डिस्कशन सुरू आहे, आयदर एक उपोषण. हे 2 ऑप्शन आम्ही विचार करत. एक्झाम कधी झाली होती? जानेवारीमध्ये. पहिले अप्लिकेशन शॉर्टलिस्टेड केलं, त्याच्यानंतर त्यांनी टेक्निकल इंटरव्ह्यू घेतला, ट्रेड टेस्ट. त्याच्यातून शॉर्टलिस्टेड करून मुलांनी 3 पेपर घेतले. 3 पेपरमधून पहिल्या पेपरमध्ये जो स्कोर चांगला करेल, जो इलिजिबल राहील, तो सेकंड आणि थर्डसाठी क्वालिफाय राहणार. किती जागा कधी जाऊ? त्याच्यात टोटल 10 पोस्ट होत्या आणि 4